तर मित्रांनो, आपण भागीनाथ नदन सर यांच्या शेतात आलोय. तर हे बघा, इथे मला रस्त्याच्या कडेलाच ह्या बॅगा दिसतात. ह्या नेमक्या गांडूळ खताच्या की कोंबडी खताच्या ते आपण विचारू त्यांना. इथं शेणखत पण दिसतंय भरपूर, आणि इथं त्यांची मुलं ट्रॅक्टर हाकतात. मला वाटतं सर आता हे काय करू राहिले हे पोरं? ट्रॅक्टर कशासाठी हाकितात? सर काय झालं, आपण शेणखत आणलं होतं डाळिंबासाठी टाकण्यासाठी. काय झालं, एक 10-12 टेलर शेणखत आणलं होतं. हां, त्याच्यापैकी एक 5-6 टेलर शेणखत कोरडं होतं, म्हणजे ते टाकलंय आम्ही आता बागाला. बरं बरं. परंतु काय झालं, एक 4-5 टेलर शेणखत इतकं ओलं होतं आणि त्यात पाऊस झाला. हां, ते ओलं असल्यामुळे काय झालं, आता डाळिंबाला खत टाकते त्याच्यामुळं थोडंसं ते असं पांगून जरा कोरडं करायचंय. कोरडं करायचं आणि 2-4 दिवसानंतर ते आपल्याला टाकायचं. तर शेतकरी बंधूंनो, आता मी नदन सरांची एक मुलाखत घेतोय. तर बोलूया आपण त्यांच्याशी, जरा चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, मी शंकर चौधरी. मी एक शेतकरी आहे. पूर्वी फोटोग्राफी करत होतो, पण आता पूर्णपणे शेतीमध्ये उतरलो आहे. तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे माझे मित्र भागीनाथ नदन सर हे रस्तापूर गावातील, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील माझे मित्र आहेत. आणि मी हे नेवासा तालुक्यातलंच आहे आणि माझी शेती रांजणगावलाच आहे. तर मित्रांनो, मी आज खास माझ्या मित्राकडे भेटायला आलेलो आहे. तर मित्रांनो, त्यांची डाळिंब शेती आहे. तर त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे की ह्या वर्षी डाळिंबाला खूप चांगला भाव भेटलेला आहे. आणि तर त्यांचे काही प्रश्न किंवा त्यांना ह्या वर्षी डाळिंबामध्ये कसं उत्पन्न भेटलं आहे. बरेच लोक म्हणतात ह्या वर्षी डाळिंबाचे भरपूर पैसे झालेत, आणि खरंच आपण डाळिंबाचे भरपूर पैसे झालेत का? तर हे आपण त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहे. खास चर्चेनंतर आम्ही त्यांच्याकडे जेवणाला पण आलो आहेत. ते अगदी ठरून बेत होता, आणि म्हणूनच आज जेवणाच्या आधी त्यांच्याशी मला डाळिंबाची चर्चा करायची. खास त्यांचं मनोगत जाणून घ्यायचं आहे की खरंच डाळिंबाचे एवढे पैसे झालेत का? तर चला, आलोय बोलता बोलता त्यांच्या मळ्याजवळ आलोय. तर बघूया त्यांचं काय चाललंय ते. सर, आता इथून पुढं बागेची तुम्ही काय काळजी घ्या? आता सर, इथून पुढं म्हणल्यानंतर बरंचसं 50% काम आतापर्यंत झालंय. विसल डोस वगैरे भरून त्याला पाणी चढवणार. डिसेंबरमध्ये आपण त्याला आता कानोड सोडणार आहे. डिसेंबर एंडिंगला. हां, म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीत तो आपल्याला ती धरते पाणी जातील. परत डिसेंबरला तांदूळ सोडल्यानंतर तो म्हणजे त्याचा बहर कधी येणार? त्याचं बरं आपण जानेवारीच्या शेवटच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याला पहिलं पाणी आपण देऊ. पहिलं पाणी दिल्यानंतर त्याची सुरुवात होईल बहर येण्याची. आणि बहर आल्याच्या नंतर मला वाटतं जवळजवळ किती 6 महिने लागतात ना? 6 महिने लागतात. म्हणजे पूर्णपणे फळ 6 ते पकवायला 6.5, काही वेळेस 7 महिने पण लागतात. पाऊस जर उशिरा झाला तर फळ परिपक्व व्हायला थोडा उशीर. आणि मग त्या काळात म्हणजे फुल सेटिंग झाल्यानंतर आणि फळ पक्व होईपर्यंत 6 महिन्याचा कालावधी. हो. तर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही औषधं जे वापरणार आहे, खतं वापरणार आहे, ते स्वतःच्या मनाने वापरणार आहे का दुसऱ्याकडून म्हणजे गायडन्स केलेले वापरणार आहे? सर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर मला आतापर्यंत एक 10-12 वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो. गेल्या 10-12 वर्ष झालं मस्त अनुभव या शेतीचा, म्हणजे डाळिंब पिकाचा. कोणतं फवारणी कधी घ्यायची, काय घ्यायची, परंतु एवढं परिपूर्ण नाही. एवढं परिपूर्ण शक्यतो शेतकरी नसतोच. तर मला काय, जरी मला अनुभव असला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, दिवसेंदिवस निसर्ग बदलत चालला, वातावरण बदलत चाललं, रोगराई पण, त्याच्या झाडावरची रोगराई सुद्धा बदलत चालली. आणि बदलत्या काळानुसार आपण पण बदलणं गरजेचं आहे. तर मी एक सर असा निर्णय घेतला, मस्त अनुभवी सगळ्या गोष्टी, परंतु तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ सल्लागार डाळिंब क्षेत्रातला. तर मी यावर्षी बाग त्यांच्या सल्ल्यानुसार गायडन्स करणार आहे.
ते ज्या पद्धतीने गायडन्स करतील त्यांच्या सल्ल्यानुसार शेड्यूल ठरवून ते देतील. शेड्यूल ठरवून दिसेल ते जे सांगतील त्यांच्या नियमानुसार सगळं करणार. काम डाळिंबात करणार आहे. कारण की काय होतंय, आपण काही गोष्टी जर मनाने करायला गेलो आणि एखादी जर चूक झाली तर ते पूर्ण आपण केलेली मेहनत वर्षभराची मेहनत वाया जाते. त्यामुळे हे काय दुसरं पीक नाहीये बाबा. ठीक आहे, गेलं एक ऊसासारखं पीक, ठीक आहे, पाणी एखादं कमी पडलं तर 4-5 टन ऊस कमी होईल, पण जाईलच. हा तेही गॅरंटेड असतं ऊसाचं, तसं डाळिंबाचं नसतं. तर यात थोडीफार जरी काही चूक झाली, एखादी चूक झाली तर फळ खराब होतं. फळ खराब झाल्यानंतर मार्केटमध्ये त्या फळाला काहीच किंमत राहत नाही. म्हणजे आपण गेल्या वर्षभराची आपण केलेली मेहनत वाया जाते. माझा नवीन शेतकरी असेल किंवा जर तुम्ही शेती करत असाल तर नक्कीच तुम्ही एखादा तज्ञ ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्हाला डाळिंब भरघोस उत्पन्न तुम्हाला करून देईल. आणि घातलेला पाहिजे 2 रुपये कसे ते करून देईल. मी सगळ्यात विषयांनी मांडलेला आहे की जर आपल्याला रुपये भेटले तर त्याच्यातून जो आपला गाईड करून शेड्यूल ठेवून देतो ते 2 रुपये तर आपल्याला 8 रुपये किंवा 10 त्यांनी गॅरंटी दिली. तर शेतकरी मित्र हे मोठा ते मोलाचा लाभ आहे की तुम्ही नवीन असाल किंवा 2 वर्षाचा अनुभव असेल तरी इथं काही उपयोगीचं नाही. कारण दरवर्षी क्लायमेट होतं, वातावरण चेंज होतं आणि नवीन येतात. तर याच्यावर खूप आणि ते औषधं देतात आणि निश्चित तुम्हाला फिट काढून देतात. तर हा मोलाचा नजर खूप महत्व आहे. तरी मित्रांनो, हा सल्ला तुम्हाला क्षेत्रातला असू द्या पाहिजे. अनेक गायडन्स आणि ते भेटलेला असावा अशी सर आपल्या शेतकऱ्याला नवीन त्याच आपण नवीन काय करणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगू. तर शेतकरी मित्रांनो, नगरांचं एक चॅनल आहे शेती माझी योजना सरकारची. तर या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सर्च करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि अशीच माहिती डाळिंब क्षेत्रातली आज हा व्हिडिओ बऱ्याच शेतकऱ्यांना मोटिवेशनल ठरेल, बरीचशी माहिती पण भेटेल आणि याच्या पुढचे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते निश्चित पाहत राहा. तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. जय हिंद, जय जवान, जय किसान. जय